11वीचं जुनं स्टेट बोर्ड महाराष्ट्राचा इतिहास पाहिजे म्हणजे पाहिजे, 100% वाचावंच लागतं. ती गोष्ट क्लिअर. महाराष्ट्राचा आहे. भूगोल बाबत बघा इथं किती सिलेबस दिलेला आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास बद्दल इथे दिलेलं नाहीये जास्त डिटेल पद्धतीनं. त्याच्याबद्दल मी आपल्या गुलाल बॅचमध्ये डिटेल पद्धतीनं महाराष्ट्रावरती आणि इंडियावरती लेक्चर टाकलेलं आहे की एवढे टॉपिक करायचे बस. त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न नाही गेलेले. पॉलिटीला 20 टॉपिक आहेत, युट्यूबलाच व्हिडिओ टाकला, त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न नाही गेलेले. तेवढीच करा ना बापांनो. इकॉनॉमिक्सला तसेच आहेत, 15 ते 16 टॉपिक आहेत, त्याच्यावरच प्रश्न आहेत आजपर्यंत. त्याच्या बाहेर प्रश्न नाही गेलेले. आम्ही सगळे टॉपिक करतोय, 43, 45, 48, 2 पार्ट 1 पार्ट 2 घेतोय. सगळं तेवढंच करा, मिनिमम मटेरियल करा. आकडेवारी तेवढीच पाठ करा जी आजपर्यंत आयोगाने विचारली. ह्याच पद्धतीने करा, सोपं जाईल. खूप आकडेवारी पाठ करत बसू नका, होणार नाही. आजपर्यंत सगळे आकडेवारीचे प्रश्न काढायचे, अपडेटेड आकडेवारी करायची, खतम. काहीच नाहीये त्याच्याशिवाय, काहीच नाही. त्याच्यानंतर ते तिथलेच प्रश्न चुकतायत. वनस्पतीच्या वर्गीकरणावरतीच प्रश्न चुकतायत, प्राण्यांच्या वर्गीकरणावरतीच प्रश्न चुकतायत. आणि मला सायन्स अवघड आहे. काय बोलायलो आता, हे असं बोलल्यावर लॉग येतोय, बोलायला असं बोलू नका. अरे मग ते दुःख व्हायला ना त्यांचं बघून, 2-2, 3-3, 4-4 वर्ष बघून तेच प्रश्न येत आहेत. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कंबाईंड पूर्व परीक्षा गट ब असेल किंवा गट क असेल, अराजपत्रित असेल, त्याचं सिलेबसचं डिकोडिंग नेमकं कसं करायचंय, ओके, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, IMP टॉपिक असतील किंवा एक्झाम ओरिएंटेड नेमका कसा अभ्यास करायचा आहे, की भरपूर जणांना माहितीच नाही, की सिलेबस बघत नाहीत. डायरेक्ट कुठलं तरी पुस्तक घ्यायचं, समजा पॉलिटिक्सचं घेतलं, पॉलिटिक्स पुस्तक घेतलं, वाचत चाललेत. ओके, इकॉनॉमिक्सचं घेतलं, वाचत चाललेत. त्याच्यावर अजून त्यांना कन्फ्युजन की हे वाचू का ते वाचू. ओके, कोळंबे सरांचं वाचू पॉलिटीला की एम लक्ष्मीकांत वाचू, किंवा इकॉनॉमिक्सला कोळंबे सरांचं वाचू किंवा देसले सरांचं वाचू, किंवा अजून कुठलं वाचू, भूगोलला सौदी वाचू का हे वाचू, महाराष्ट्रावर फोकस करू का कशावर फोकस करू, हेच कन्फ्युजन आहे. सायन्सला काय वाचू, स्टेट बोर्ड NCERT पुस्तक काय 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 काय, सिलेबस कोण बघल, IMP टॉपिक कोण बघल, एक्झामची डिमांड कोण बघल, घेणदेणच नाही. चाललंय 2-3 वर्ष झाल्या मग कळलं PYQ वाचा लागतात, क्वेश्चन टॉपिक करावं लागते. नवीन विद्यार्थ्यांनी जास्त दिवस अभ्यास केलाय तरी रिझल्ट येत नाही, क्वेश्चन करावं लागते. मग कळलं हे 2-4 वर्षांनी. कारण की आधी सांगितल्यावर ते ऐकायचं नाही, ऐकलं तर फक्त त्याची अंमलबजावणी करायची नाही. तर आज जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही 100% लकी आहात. तुम्हाला 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात 100% पोस्ट मिळणार आहे. नाहीतर मग 3-4 वर्षाने हेच करावं लागणार आहे जे मी या व्हिडिओमध्ये बोलतोय. त्याच्यामुळे आज व्हिडिओ बघताय तर लकी म्हणा, अंमलबजावणी करा. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्यात 100% स्कोर वाढणार म्हणजे वाढणार आहे. बघा, हा जो व्हिडिओ हा ऍप्लिकेशनला जाणार आहे, आपली जी गुलाल बॅच आहे तिथे उपलब्ध आहे, आणि आपला हा युट्यूबला व्हिडिओ जाणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जणांपर्यंत युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तुमचे जे काही प्रश्न असतील युट्यूबचे विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि ज्यांनी गुलाल बॅच जॉईन केली नसेल, आपली कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी त्यांनी जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज बद्दल पण तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या ऍप्लिकेशनला कंबाईन बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. चला, गट ब आणि गट क साठी सेम सिलेबस आहे. ओके, सध्या तरी आता सगळ्या सरळ सेवा येणार आहे, त्यासाठी काय MPSC सिलेबस आहे ते आपण नंतर बघू. सध्या गट ब साठी आहे. ओके, अराजपत्रीसाठी हा सिलेबस सध्या ग्रुप सी साठी देखील सेम आहे, पण सध्या गट ब साठी म्हणून बघूयात आपण काही चेंजेस झाले तर आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकूयात. ओके, 100 प्रश्न, 100 मार्क, डिग्रीचा दोन्ही भाषेत पेपर होतो, 1 तास पेपर असतो, MCQ पॅटर्न सगळं माहित आहे. आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूयात. 1/4 निगेटिव्ह असतंय, ते देखील तुम्हाला माहितीच असणार आहे. ओके, आता आपल्याला विषय पहिल्यांदा किती आहेत ते बघणं गरजेचं आहे. विषय किती आहेत रे आपल्याला? विषय आहेत 7. ओके, 7 विषय आहेत. किती विषय आहेत रे? 7 विषय आहेत. आता 7 विषयाला कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात ते आपल्याला बघायचे. पहिल्यांदा भूगोलला 10 प्रश्न येतात, इतिहासला 10 प्रश्न, भूगोलला 10 प्रश्न, इकॉनॉमिक्सला 15, चालू घडामोडीला 15, पॉलिटीला 15, सायन्सला 15, मॅथ रिजनिंग 10. ओके, हे झाले 20. हे 20, 30, 50, 60, 70, 80, 90, 100. क्लिअर? इतिहास, भूगोल 10, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडी, पॉलिटी, सामान्य विज्ञान, मॅथ आणि रिजनिंग 10. कमी जास्त होतं इकडे मॅथ रिजनिंग मध्ये, पण 20च राहतात सध्या तरी. ओके, हे जे आहे, जे कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात हे लिहून ठेवायचं असतं. माहितीच नाही त्याच्यात पण अजून इतिहासमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती किती येतात, इंडियाच्या किती येतात, भरपूर जण जगाच्या करून बसतात. जगाच्या येतात का बापा? ओके, प्राकृतिक जगाचा प्राकृतिक, भारताचा जास्तीत जास्त प्राकृतिक, महाराष्ट्रावरती जास्त बरं असतंय. राज्यसेवेचा कंबाईनचा एकत्र अभ्यास करतात, राज्यसेवेचाच अभ्यास करत बसते. कंबाईन फोकस आहे याची, असं होता कामा नये. त्याच्यामुळे सिलेबस डिकोडिंग करा. इथं काहीच नाही दिला की आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, इथं दोन्ही करायचे. त्याचे टॉपिक तुम्हाला एक जनरल सांगतो, नंबर सांगतो त्याचे किती आहे, त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेत. पॉलिटीच्या IMP टॉपिकवरती 15 पैकी 15 कसे घ्यायचे युट्यूबला व्हिडिओ आहे, आणि इकॉनॉमिक्सचा पण 1 वर्षाखालचा आहे, ते पण बघून घ्या. 2 व्हिडिओ युट्यूबला टाकलेत.
बघून घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. अजून इकॉनॉमिक्सचा डबल टाकतो एकदा, तो 1-1.5 वर्षापूर्वी टाकलेला आहे, अजून जबरदस्त पद्धतीने टाकतो. सिलेबस डिकोड करा, त्याच्याशिवाय पास होणार नाहीत. इतिहासचे IMP टॉपिक यासाठी मिनिमम सोर्स वापरा. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड महाराष्ट्राचा इतिहास पाहिजे म्हणजे पाहिजे, 100% वाचावंच लागतं. ती गोष्ट क्लिअर. महाराष्ट्राचा आहे. भूगोल बाबत बघा इथं किती सिलेबस दिलेला आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासबद्दल इथे दिलेलं नाहीये जास्त डिटेल पद्धतीनं. त्याच्याबद्दल मी आपल्या गुलाल बॅचमध्ये डिटेल पद्धतीनं महाराष्ट्रावरती आणि इंडियावरती लेक्चर टाकलेलं आहे की एवढे टॉपिक करायचे बस. त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न नाही गेलेले. पॉलिटीला 20 टॉपिक आहेत, युट्यूबलाच व्हिडिओ टाकलाय, त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न नाही गेलेले. तेवढीच करा ना बापांनो. इकॉनॉमिक्सला तसेच आहेत, 15 ते 16 टॉपिक आहेत, त्याच्यावरच प्रश्न आहेत आजपर्यंत. त्याच्या बाहेर प्रश्न नाही गेलेले. आम्ही सगळे टॉपिक करतोय, 43, 45, 48, 2-2 पार्ट 1 पार्ट 2 घेतोय, सगळं पुस्तक वाचतोय. अरे बापांना तसं नसते करायचं. सिलेबस डिकोड याला म्हणतात, सिलेबस डिकोडिंग. IMP टॉपिक प्रत्येक, आता हे प्रत्येकच लेक्चर सिक्वेन्सनुसार युट्यूबला नसतं, बॅचमध्ये फोल्डर वाईज टाकलेलं असतं किंवा इकॉनॉमिक्सला नेमकं काय करायचंय, पॉलिटीला काय करायचं, इतिहासला काय करायचं, कुठलं पुस्तक वापरायचं, नोट्स पाहिजेत का, काय गरज आहे का याची, हे सगळी उत्तर त्याच्यामध्ये दिलेली जातात. त्याच्यामुळे बॅच लावावा असा आग्रह नाहीये, पण लावले पर्सनल मेंटॉरशिप, टू द पॉइंट टीचिंग आणि टेस्ट सिरीज जर तुम्हाला लावायची असेल, खरंच वाटली तर लावा. नंतर अपयशी झाल्यानंतर परत येऊन लावण्यापेक्षा आताच लावली तर वर्षभर त्याची व्हॅलिडिटी असते, नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध असते. व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता किंवा तुमची कंबाईनची बॅच आहे का, गुलाल बॅच वगैरे, तिथं मिळू शकतं. तर हे भूगोल आहे ना, भूगोल याचे टॉपिक लिहून काढा ना. महाराष्ट्राच्या भूगोलच्या विशेषतः अभ्यास असं सांगितलंय, पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान, याच्याबद्दल मी आता टॉपिक आहेत माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला. अशी फाईलच असते माझ्याकडे. ही कंबाईनची फाईल, राज्यसेवेची वेगळी फाईल, कंबाईन मेन्सची वेगळी फाईल, किंवा पूर्ण अनालिसिस असलं पाहिजे की जसं आता हे पॉलिटी आहे, कुठले हॉट टॉपिक आहेत, काय जवळपास 19 टॉपिक आहेत, एकदम कुठल्याची कुंडलीच केलेली असते, कुठले टॉपिक आहेत. तसंच इकॉनॉमिक्सचं आहे बघा, त्याच्यावर 2 लेक्चर टाकलेले आहेत बघा, हे इकॉनॉमिक्सचं डिटेल पद्धतीनं. ओके, हे असं एक एक तुम्हाला दाखवतोय. का दाखवतोय? किंवा प्रूफ दाखवणं गरजेचं आहे की उगाच तुम्ही काहीतरी कुठून तरी आणलंय, काहीतरी बोलताय नाही. अनालिसिस अशी फाईल केलेली आहे. हे इतिहासचे टॉपिक आहेत, जवळपास 16 टॉपिक आहेत इतिहासचे. महाराष्ट्राच्या इतिहासावरती 16 टॉपिक आहेत. ओके, समाज सुधारकावरती 50 प्रश्न जवळपास आले आसपास, 50-52. कुठले कुठले आले तेवढे समाज सुधारक करायचे. त्याच्यात कुठल्या घटकावरती करतायत ते फोकस असणं पाहिजे, ना की फक्त पुस्तक घेतलं समाज सुधारक नुसतं पुस्तकच वाचतोय. त्याच्यात कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात हे डिकोडिंग असतं सिलेबसचं. याच्यावरती 2-4 तास काय, याच्यावरती 10-15 तास बोललं जरी या सिलेबसवरती तरी देखील कमी आहे. आपण त्याला बघत बी नाहीत. ही गरजेचं आहे. हे अशा पद्धतीनं जसं महाराष्ट्रात असहकार चळवळ असेल, महाराष्ट्राच्या संबंधित सविनय कायदे पडलं, खूप कमी प्रश्न आलेले आहेत, पण ते एक एक त्याचे जुने PYQ वरतीच करणं गरजेचं आहे. ओके, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी महाराष्ट्राच्या संबंधित खूप आले, क्रांतिकारी चळवळ खूप प्रश्न आलेले आहेत. ओके, समाज सुधारकावरती खूप प्रश्न आलेले आहेत. राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्र एक 10-12 प्रश्न आलेले आहेत. 1857च्या पूर्वीच्या उठावावरती जास्त प्रश्न आले, 10 प्रश्न आलेले आहेत. अशा पद्धतीनं झालं गरजेचं. महाराष्ट्राची वृत्तपत्र पाठ पाहिजेत आपल्याला. महाराष्ट्राच्या विकासाच्या संबंधित स्टेट बोर्ड मधून प्रश्न आलेले आहेत लेटेस्टमध्ये. 11चे जे जुनं स्टेट बोर्ड बोलले त्याच्यातच आलेले आहेत. ओके, मराठवाडा मुक्ती संग्रामवरती 2 प्रश्न आलेले आहेत. सगळे PYQ केले आणि 11वीचं स्टेट बोर्ड केलं, तिथूनच ते होऊन जातं. हे इतिहासच्या बाबतीत बोललोय, आधुनिकच्या बाबतीत मध्ये सेम आहे. ओके, वेगवेगळे जे गव्हर्नर आहेत 1773 पासून ते 1947 त्यांच्यावरती देखील प्रश्न आलेत. वेगवेगळे कायदे आहेत 1773 ते 1935 त्याच्यावरती प्रश्न आलेत. असे खूप प्रश्न आहेत. ब्रिटिशांचं धोरण, सामाजिक आर्थिक, हे सगळं याच्यात दिलेलंच नाहीये. याच्यात फक्त हे ओळ दिली, याच्यात नाहीये. हे टॉपिक असल्याशिवाय, आणि याचा काही फोटो मी तुम्हाला पाठवत नाही. बॅचमध्ये हे पूर्ण व्हिडिओ टाकलाय, तो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. याच्यात मी सांगतो कुठले कुठले टॉपिक. याच्यात 26 टॉपिक जे आहेत हे भारताच्या संबंधित महत्वाचे आहेत. पूर्ण त्याच्यावरती बोललेलं आहे की नेमकं काय, कशा पद्धतीने आदिवासी चळवळी आहेत, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, यांच्यावरती प्रश्न आलेले आहेत. हे कुणाला कळणार आहे? हे डिकोडिंग आहे का आपलं? अजिबात नाही. आपलं फक्त पुस्तक घेतलं, बाहेर पुस्तक वाचलं, सिलेबस बघितला का, हा बघितला, वाचला सर सिलेबस. अरे याच्यात दिलंच फक्त ह्या 2 ओळी, इथून काय तुला कळणार आहे? हे जे एवढे टॉपिक आहेत, हे 26 आणि हे 16, हे तुझ्याकडे लिहिलेले आहेत का? त्याचे कंबाईनचे सर्व प्रश्न तू वाचलेत का? त्याचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे का? त्याच्यावरती तू थिंकिंग केलंय का? आणि मग पुस्तक वाचायचंय, मग तिथून क्रक्स काढायचा आहे. शेवटी सगळ्यात नोट्स काढायच्या, आधीच नोट्स पाहिजेत आम्हाला. कसं पास होईल, कसा स्कोर येईल, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन आपल्याला करायचं. एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. ओके, ह्या पद्धतीने जर केलं तर गोष्टी वर्क होतील, अन्यथा काहीही होणार नाही. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. भरपूर असे टॉपिक आहेत त्याच्यात. काही टॉपिकवरती 2-3 प्रश्न आलेत. मुस्लिम लीग असेल 4 प्रश्न आलेत. स्वराज्य पार्टी निर्मिती याच्यावरती 3 प्रश्न आलेत. असहकार खिलाफत चळवळ याच्यावरती 12-13 प्रश्न आलेत. अशा पद्धतीने प्रश्न आहेत. टॉपिक वाईज जायचं की 1857चा उठाव व त्याचे परिणाम 22-23 प्रश्न आलेत आजपर्यंत. माझं ते वीक आहे समजा, तुम्ही म्हणता, तुमच्याबद्दल बोलतोय मी.
की समजा तुमचा हा वीक आहे की भारतातील शिक्षणाची वृद्धी आणि विकास तुम्हाला वाचलंच नाहीये, की असलं तुम्ही फोकसच केलं नाही. काँग्रेस पूर्व संघटना माहितीच नाहीयेत, काँग्रेसच्या स्थापना अधिवेशन त्याच्यावरती आहेत, ते अधिवेशन पण पाठ नाहीयेत. जुने प्रश्न रिपीट होतात का तुमच्या मनात प्रश्न? अरे होतात ना, ह्याच टॉपिकवरती आहे ना. हे जे 26 टॉपिक आहेत महाराष्ट्राचे, हे इंडियाचे, आणि 16 टॉपिक महाराष्ट्र, याच्यावरतीच प्रश्न आहे ना. 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड मधून कितीतरी प्रश्न येत आहेत. अजून वाचावं लागते काय ते असे आता पण येतात काय? असले प्रश्न आहेत, चिल्लर प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, आणि हे 4-4, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष झाले अभ्यास करतायत. असं होता कामा नये. ही चूक टाळा तुम्ही. सिलेबस डिकोड करून घ्या. ज्यांनी आपली गुलाल बॅच जॉईन केली आहे हे देखील पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत. काय फायदा मग तुम्ही जर बॅच जॉईन करून? बघा ना, भरपूर जण बघत नाहीत. भरपूर जण बघितले, त्यांचे स्कोर देखील वाढले झपाट्याने. पहिल्या वेळेस 25-30 मार्क पडले, पुढचे 60-65 पर्यंत गेलेत, की पूर्व परीक्षा पास, चला काही विषय नाहीये, अशा पद्धतीने देखील गेलेले आहेत. पण कधी जेव्हा हे सगळं केल्यानंतर हे अशा रीतीने एक फाईल बनवावी लागेल, प्रत्येक एक लेक्चर बघावं लागेल, नोट करावं लागेल, त्याच्यावरती थिंकिंग करावं लागेल, एक टॉपिक करावं लागेल. 1773चा कायदा आहे, कसे प्रश्न आलेत, 21,000 मधून कसे आलेत, कंबाईनला कसे आलेत, पुस्तकात कशा पद्धतीने दिलंय, तसं एक कायदा करावा लागेल. जसं रयतवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहे, कायमधारा आहे, भूसुधारणा चळवळी आहेत. मला कन्फ्युजन होणार आहे याच्यात, रयत, महलवारी, कायमधारा हे देखील बघणं गरजेचं आहे. याच्यावरती थिंकिंग करणं गरजेचं आहे, हे वाचणं गरजेचं आहे पुस्तकातून, याच्यातून PYQ बघणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं हे एक गोष्ट होणार आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये बोललोय मी. ओके, भूगोलच्या बाबतीत तिथं सिलेबस दिलाय, तरी देखील आपल्याला आधी टॉपिकच बघावे लागतील. महाराष्ट्राच्या संबंधित टॉपिकचा काढतो बघा कागद, हा 12 टॉपिक महत्वाचे आहेत. इथे प्रत्येक टॉपिक घ्यावं लागेल, असे प्रत्येक कागद करावं लागतील, प्रत्येक लेक्चर बघावं लागेल, प्रत्येक याच्यातून थिंक समजून घ्यावं लागेल, त्याच्यावरती स्वतः काम करावं लागेल, तरच गोष्टी वर्क होतील. अन्यथा होऊच शकत नाही काही. महाराष्ट्राच्या संबंधित किती टॉपिक आहेत? 12 टॉपिक महत्वाचे आहेत महाराष्ट्र संबंधित. महाराष्ट्राचा भूगोल कुठले कुठले आहेत? महाराष्ट्राचा स्थान, विस्तार व आकार, त्याच्यावरती. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवरती खूप प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलवरती. ओके, त्याच्यानंतर लोकसंख्या आहे, स्थलांतर आहे, लोकसंख्येवरती तो खूप प्रश्न आहेत. खनिज संपत्तीवरती प्रश्न आहेत, वने असेल, इथे बघा सिलेबसमध्ये आहे. हे नद्या वगैरे संबंधित, जमिनीचे प्रकार, याच्यावरती प्रश्न आहेत. अक्षांश रेखा बेसिक, त्याच्यावरती गरजेचं आहे. नदी प्रणालीवरती खूप प्रश्न आहेत, स्थलांतरवरती प्रश्न आहेत, सिलेबस आहे. ओके, वाहतूक, पर्यटन, त्याच्यावरती प्रश्न आहेत. आर्थिक भूगोलवरती देखील प्रश्न आहेत. आर्थिक भूगोलमध्ये काही गोष्टी येतात. हवामानावरती प्रश्न आहेत, नदी प्रणालीवरती प्रश्न आहेत. तिथे आहे बघा नदी प्रणाली, हवामान इथं आहे बघा. ओके, हे पृथ्वीचं बेसिक करणं गरजेचं आहे. अक्षांश रेखा समजून घेणं गरजेचं, हे नदीच्या संबंधित आहे. प्रमुख पिकांच्या संबंधित, पर्जन्यमानाच्या संबंधित प्रश्न आहेत, सिलेबसमध्ये दिलाय. ओके, हे 12 टॉपिक आहेत आपल्याकडे. आहे का हे 12 टॉपिक आपल्याकडे? कंबाईनला ह्या टॉपिकवरती, जसं मी म्हणले नदी प्रणालीवरती 30-35 प्रश्न आहेत, 35+ प्रश्न आहेत. आपण ते बघितलेत का? कंबाईनचे प्रश्न बघितलेत का? आपण काय करतो, नदी सगळीच वाचतो, डावीकडून येणारी, उजवीकडून येणारी, हॅक कर, ट्रिक, हे कर, ते कर. ते मेन्सला आहे, पूर्व परीक्षेला तसं विचारतच नाहीत. ओके, शहर, नदी कुठून वाहते, त्याला कुठले शहर लागतात हे विचारतात. आपल्याला ते माहिती आहे का? त्याच्या उपनद्या बघायच्यात का? एक्स्ट्रीम लेवलला उपनद्या बघायच्यात का? याच्यावरती कसे प्रश्न आले, कुठल्या याच्यातून कुठली नदी हे होते माहितीच नाही. ट्रिक आहे का आपल्याला माहितीच नाही. बेसिकच माहित नाही, बेसिकच गोष्टी चुकतायत. आणि आपलं अवघड चाललंय की हे पुस्तक वापरू का ते पुस्तक वाचू. एक्झामची डिमांड कोणी समजून घेत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश होण्याचं एकमेव कारण आहे की एक्झाम डिमांडनुसार अभ्यास होत नाही. फक्त पुस्तकं वाचली जातात, पुस्तकं संपवण्याचं टार्गेट असतं. मी एवढं वाचलं, मी तेवढं वाचलं. आताच एक 4-5 दिवस झाले विद्यार्थी नवीन आहे, सेकंड इयरला आहे, कुठली तरी अकॅडमिक बॅच जॉईन केली. तुम्ही मी स्टेटवर वाचले सर, 2दा वाचलेत, NCERT आता 2दा वाचले. वाचून होत नसतंय, समजून घ्यावे लागेल, एक्झामची डिमांड समजून घ्यावी लागेल, तर त्या गोष्टी वर्क होतात. फक्त वाचलं, मी 4दा पुस्तक वाचलं, काय फायदा आहे? मी 5दा पुस्तक वाचलं, काय फायदा आहे? समजलं किती? एक्झाम ओरिएंटेड किती आहेत? IMP टॉपिक्स आहेत का? नाही आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे मग? अशा रीतीने आहेत का? त्याच्यावरती थिंकिंग केले की खनिज संपत्तीवरती आजपर्यंत 15-16 प्रश्न आलेत, कुठल्या खनिजावरती प्रश्न आलेत, कशी विचारण्याची पद्धत आहे, आजपर्यंत आयोगाने कुठले प्रश्न विचारलेत, बॉक्साईट कुठे आलं तर नेहमीच प्रश्न आहे, मॅग्नीज कुठे आलं, लोह खनिज कुठे आहे, ट्रिक केली काय? ट्रिक युट्यूबला उपलब्ध आहेत, मला ट्रिक लक्षात राहत नाही. जिल्हे विचारलेले आहेत, माहित आहे का? पाठ आहे का? नाही. नदी प्रणालीवरती कसे प्रश्न विचारलेत, मेन्सला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत, पूर्व परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. स्थलांतर टॉपिक आहे, त्याच्यावर एकच प्रश्न आलाय, कशा पद्धतीने आलाय, बाकीचे प्रश्न कुठे आहेत? मेन्सला आहेत, मेन्सला करायचे ते. सध्या पूर्व परीक्षेला आहे, पूर्व परीक्षा मेन्सचं कम्पॅरिझन जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे, तरच या गोष्टी वर्क होणार आहेत. कोण बोलतंय? हे अनालिसिस करावं लागतं, हे बसावं लागतं. हे माझ्या हस्ताक्षरात मी लिहिलंय, याचा फोटो बिटो कोणाला नाही पाठवणार. याच्यावर बॅचमध्ये लेक्चर टाकलंय, तिथे देखील मी देत नाही, कारण की तुम्ही बघणं गरजेचं आहे. जोपर्यंत माझा पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, त्या गोष्टी लिहून घेत नाहीत, तोपर्यंत तुमची पूर्वपरीक्षा निघू शकत नाही. जे तुम्ही पूर्वपरीक्षा पोस्ट होल्डर असतात ते अशाच पद्धतीने कार्यक्रम करतात, ते कोणाला सांगत नसतात. एवढे कोण बेजार व्हायलंय, कोणी होत नसते बेजासाठी, पण मी होतोय, मी तळमळीने सांगतोय, तर प्रामाणिकपणे तुम्ही ऐका. एकदा क्लिअर दिसते का? चेक करू. ओके, क्लिअर दिसते, चलो. ओके,
मृदा व जलसिंचनवरती 28 प्रश्न आहेत. आहेच नाही तर जलसिंचनच्या संबंधित जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान त्या बाबतीत आहे, सिलेबस आहे, सगळं आहे. ह्या गोष्टींवरती काम करा. ओके. त्याच्यानंतर भारताच्या बाबतीमध्ये पण किती टॉपिक आहेत रे? 16 टॉपिक महत्वाचे आहेत. भारताच्या संबंधित देखील 16 टॉपिक. महाराष्ट्राच्या संबंधित 12 टॉपिक होते, 11-12 धरून चला, एक एक्स्ट्रा. ओके. याच्यामध्ये जर बघितलं भारताचा स्थान, विस्तार व आकार 11-12 प्रश्न आहेत. भारताचा प्राकृतिक याच्यावरती कमी आहेत, प्राकृतिक विभागावरती. महाराष्ट्रावरती जास्त प्रश्न आहेत. भूगर्भशास्त्र आहे त्याच्यावरती 7 प्रश्न आहेत. भारताची अंदमान निकोबार बेटे 3 प्रश्न आजपर्यंत विचारलेत. ते 3 प्रश्न आजपर्यंत PYQ बस एवढंच करायचं आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही. भारताची वनसंपदा 3 प्रश्न आलेत. इथं महाराष्ट्रावरती जास्त प्रश्न आलेत. वनावरती भारतावरती कमी आहेत. याला कुठे जास्त वाचत बसायचं, याला फक्त PYQ करायचे या टॉपिकला बस. हवामान, पर्जन्य, वारे 17 प्रश्न आहेत. PYQ करून टाकायचे 21,000 मधून. भारताच्या बाबतीत संपला विषय. मृदाबद्दल पण प्रश्न आहे, कृषीवरती प्रश्न आहे 14 प्रश्न. खनिज संपत्ती देखील भारताची विचारली जाते, त्याच्यावरती देखील प्रश्न आहेत. उद्योगधंदे इथे दिले सिलेबसमध्ये. ओके. वाहतूकच्या संबंधित पण प्रश्न विचारलेले आहेत भारताच्या संबंधित. 16 टॉपिक आहेत. नदी प्रणालीवरती 24 प्रश्न आहेत. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्याच्यावरती आहे. स्थलांतरवरती 4 प्रश्न आहेत. महाराष्ट्रासंबंधित एकच प्रश्न होता, स्थलांतरवरती इथे 4 प्रश्न आहेत. ओके. इथं नाहीये दिलेलं. मेन्सला त्या जास्त पद्धतीने विचारलेले प्रश्न आहेत. वाहतूक व पर्यटनावरती 15 प्रश्न आहेत. उद्योग धंद्यावरती 16 प्रश्न आहेत. भारताच्या भूगोलच्या संबंधित आपण बघितलं की 16 ते 17 टॉपिक भारताच्या भूगोलबाबत महत्वाचे आहेत आणि 11 ते 12 टॉपिक महाराष्ट्राच्या भूगोलच्या संबंधित महत्वाचे आहेत. हे महत्वाचे टॉपिक, IMP टॉपिक, याच्यातले जे कंबाईन आलेले प्रश्न, त्याचा एक्सप्लेनेशन ते समजून घेतल्यानंतर, त्याची लेवल समजून घेतल्यानंतर पुस्तकातून नंतर वाचायचं आहे आणि नंतर वाचल्यानंतर परत 21,000 प्रश्नसंच वाचायचा आहे आणि कंबाईनच्या टेस्ट पेपर, टेस्ट सिरीज त्याच्यात नंतर सॉल्व्ह करायचे. त्याच्यात चुका होत असतील तर याच्यावरती पाठांतर करायचं आहे. याला म्हणतात सिलेबस डिकोडिंग. ह्या चुका करायच्या नाहीत, या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. काय चुका करायच्या नाहीत की डायरेक्ट पुस्तक घ्यायचं नाही, महाराष्ट्राच्या भूगोलचं वाचतोय. काही जणांना माहिती झालं की सर आम्ही जगाचा भूगोल 8-10 दिवस झाला वाचलाय, नंतर कळलं जगाचा भूगोलच नाही, ते काय राज्यसेवेला आहे, तर कंबाईनचा काही संबंध नाहीये. सगळं पुस्तक आम्ही वाचतोय. इकॉनॉमिक्सला कुठले पूर्ण पुस्तक वाचतोय, देसले सरांचं पूर्ण, दोन्ही कोळंबे सरांचं पूर्ण पुस्तक वाचतोय. आम्हाला IMP टॉपिक माहित नाहीत, काय माहित नाही, सिलेबस आम्ही बघितला नाही. असंच चाललंय 2 वर्ष. प्रश्न बघितले नाही. भरपूर जणांच्या मेन्स गेल्या की प्रश्नच बघितले नाही. नंतर कळलं प्रश्नांची किंमत आहे, बघावं लागतं तरच रिझल्ट येतो. 2-3 वर्षानंतर कळलंय. मग ते 2-3 वर्ष तुम्हाला घालायचे असतील, 4-5 वर्ष घालायचे असतील, एखादी पंचवार्षिक योजना करायची असेल तर तुमच्या मनाने अभ्यास करा. ते कंटाळा आल्यानंतर, ते अपयश आल्यानंतर नंतर तुम्ही माझ्याकडे याल. तसं येण्यापेक्षा आजच्या आधी तुम्ही या, त्याचा प्रॉपर पर्सनल मेंटरशिप घ्या, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, गरजेनुसार टीचिंग लेक्चर्स पहा आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडा. अन्यथा या चक्रव्यूहात अडकाल. कारण स्पर्धा परीक्षा ही असं चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहात येणं खूप भारी आहे. अर्धवट ज्ञान, नॉलेज घेऊनच इथे विद्यार्थी येतात. निघायचंय कसं हे कुणीही विचारत नाही आणि कोणी ऐकत पण नाही. सांगितलं तरी ऐकायचा पत्ता नसतो. त्याच्यामुळे चक्रव्यूहात येत आहे. हे चक्रव्यूह आहे. अभिमन्यू नाही तर आधुनिक अभिमन्यू व्हा. त्या चक्रव्यूहात यायचंच आहे तर बाहेर निघायचा रस्ता देखील माहिती पाहिजे, तो जाणून आधी घ्या आणि इथून निघण्याशी, इथून विजय गुलाल लागून निघायचं आपल्याला, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला क्लिअर. तर हे भूगोलच्या बाबतीमध्ये मी बोललोय. ओके. भूगोलच्या बाबतीत गोष्ट घडलेली आहे. महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, इतिहास असेल, हे झालंय. ओके. आता मेन गोष्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स बद्दल आहे. आता इकॉनॉमिक्स बद्दल ऑलरेडी मी तुम्हाला फाईल दाखवलेलीच आहे. याच्यात मी IMP टॉपिक्स काढलेलेच आहेत. ओके. सिलेबस देखील मी माझ्या पद्धतीनं लिहून देखील काढलेला आहे. ओके. म्हणजे असं नाहीये की सिलेबस मी लिहून काढला नाहीये. सिलेबस देखील दाखवतो बघा. हा सिलेबस अशा पद्धतीनं उभ्या पद्धतीने लिहायचा असतो. सिलेबसमध्ये 8 पॉईंट इथपर्यंत आहेत आणि शासकीय अर्थसंकल्पाचे 3 पॉईंट आहेत. असे 11 पॉईंट आहेत. असे 11 पॉईंट आहेत. हे सिलेबसमधला इकॉनॉमिक्स आणि माझ्या IMP टॉपिकमधला इकॉनॉमिक्स, अशा पद्धतीनं हे सगळं करावं लागतं. एकच मिनिट. तुम्हाला काय पत्रवळ्या काढल्यात, याच्याशिवाय रिझल्ट नसतो, याच्याशिवाय मेंटरशिप देता येत नसते, याच्याशिवाय अनालिसिस देता येत नसतं. बघा तुम्हाला दाखवतो, एकच सेकंद. चलो हे बघा, हे जर क्वालिटीचं आहे. ओके. चलो कुठे गेलं रे. हा चलो या पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. इकॉनॉमिक्सचे इथले जे सिलेबस पर्यंत राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. उद्योग असेल, काही प्रमाणात त्याच्यावरती आले. सार्वजनिक वित्त, दारिद्र्य, लोकसंख्या, याच्यावरती नेहमी प्रश्न आलेले आहेत. ओके. ह्या पद्धतीनं हे प्रश्न आलेले आहेत.
हां, भारतीय अर्थव्यवस्था सापडलं बघा. 16 टॉपिक, जवळपास 15 टॉपिक. बजेटवरती आतापर्यंत एक 4-5 प्रश्न आलेले आहेत. ओके, बजेटवरती नेमकं काय करायचं आहे, PYQs बघून घ्यायचे कसे आलेत बा इथं शासकीय अर्थसंकल्प, तेवढीच करायची. तोच पॅटर्न आहे, ऑल ऑफ द अबोव्हच उत्तर आहे. क्षेत्रच विचारले, कुठले कुठले सेक्टर्स इन्व्हॉल्व होतात, त्याच पद्धतीने मी एक लेक्चर टाकले करंट अफेअर्स, त्याच पद्धतीने प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरती बेसिक वरती 11 प्रश्न आहेत, आकडेवारी आहे त्याच्यावरती 11 ते 12 प्रश्न आहेत, तेवढेच करायचे आकडेवारी पहिल्यांदा. राष्ट्रीय उत्पन्नावरती 14 ते 15 प्रश्न आहेत, तिथं राष्ट्रीय उत्पन्न आहे सिलेबसमध्ये बघा, त्याच्यावरती प्रश्न आहेत. मानव विकास HDR 7 प्रश्न आहेत. आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना 50 प्रश्न आहेत जवळपास. एक पंचवार्षिक योजना घ्यायची, त्याच्यावरती कसे प्रश्न आलेत बघायचं, ती पंचवार्षिक योजना वाजायची आणि 21,000 मधून त्याच्यातले प्रश्न वाजायचे, बस सफिशियंट आहे. त्या पुस्तकात एवढं दिलंय, त्या पुस्तकात तेवढं दिलंय. बेसिक मिनिमम कंटेंट आकडेवारी तेवढीच. आजपर्यंत सगळे पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारले तेवढीच PYQ करून घ्या, बस खतम. तेवढंच करा, मिनिमम मटेरियल करा, आकडेवारी तेवढीच पाठ करा जी आजपर्यंत आयोगाने विचारली, त्याच पद्धतीने करा, सोपं जाईल. खूप आकडेवारी पाठ करत बसू नका, होणार नाही. आजपर्यंत सगळे आकडेवारीचे प्रश्न काढायचे, अपडेटेड आकडेवारी करायची, खतम खतम, काहीच नाहीये त्याच्याशिवाय, काहीच नाही. त्याच्यानंतर योजना धोरण समिती 32 प्रश्न आहेत. दारिद्र्य व बेरोजगारी इथं आहे बघा. लोकसंख्या टॉपिक, बँकिंग, परकीय व्यापार, भरपूर प्रश्न आहेत. हे बेरोजगारी बघा आहे, मुद्रा व राजकोषीय धोरण, हे RBI वगैरे वेगवेगळं. भारताचा परकीय व्यापार बघा, हे परकीय व्यापार सिलेबसला आहे का नाही. ओके, सार्वजनिक वित्त 60-70 प्रश्न, उद्योग वगैरे याच्यावरती, इथं शेती, कृषी उद्योग आहे ना, हे सिलेबस मधले गोष्टी आहेत, याच्यावरती प्रश्न आलाय. आर्थिक सुधारणावरती 2 प्रश्न, 11 प्रश्न आलेले आहेत. पायाभूत सुविधा बेसिक आहे, जास्त प्रश्न नाहीये, त्याच्यावरती 2-1 प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना, त्याच्यावरती 8-10 प्रश्न आलेत. कुठल्या कुठल्या आल्यात त्यात बघायच्या, तेवढ्याच करायच्या, सफिशियंट आहे. अर्थसंकल्प 5-6 प्रश्न आलेत. अर्थसंकल्पावरती जे प्रश्न आलेत ते PYQ बेसच करायचे आहेत. ते झालं. इकॉनॉमिक्स चालू घडामोडीवरती मी व्हिडिओ टाकतो, तेवढेच टॉपिक करायचे आहेत. वेगवेगळ्या नियुक्त्या असतील, मी त्याच्यावरती PYQ डिस्कस केलेले आहेत. मेन्सचे, पूर्वचे दोन्ही B आणि C चे 4 व्हिडिओ टाकलेत. गुगल बॅचमध्ये एक युट्यूबला टाकलाय, मेन्सचा मला टाकलाय, तो बघून घ्या. त्याच पद्धतीने मी जे टॉपिक सांगितले तेवढे. आणि किती वर्षाचं चालू घडामोडी करायचं रे, मॅक्झिमम 1.5 वर्षाचं, मिनिमम 1 इयर एवढंच करायचं आहे. चालू घडामोडी देखील राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी इथून सुरुवात करतात नाही. नियुक्ती 4 टॉपिक वरती प्रश्न आहे. नियुक्त्या वेगवेगळ्या असतील, वन लाईनर पद्धतीने प्रश्न असतील, ज्या टॉपिक वरती प्रश्न आहे, दिनविशेष असतील, पुस्तकं असतील, मी ते टॉपिकच काढलेले आहेत. त्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे, ते पाठांतर करायचं आहे. वेगवेगळ्या परिषदा घडल्यात, विचारलेल्या त्याच्यावरती, क्रीडा घडामोडी, पुरस्कार, त्याच्यावरती आधी द्यायचं आहे. उठले सुटले मॅगझिन घेतलं, पहिल्या पानापासून राजकीय घडामोडी पासून वाचायला सुरुवात केली, कदरून गेलं. तुला टॉपिक, तुला मॅगझिन संपवायचं नाही आहे, तुला त्याच्यातून एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. ते टॉपिक काढले 4 व्हिडिओ, जे आपल्या बॅचमधले विद्यार्थी असतील ते, जे नसतील त्यांनी युट्यूबला टाकलाय, तो एक व्हिडिओ बघून घ्या. 4 व्हिडिओ बघा, कंबाईन पूर्वचे 2 B आणि C चे, आणि कंबाईन मेन्सचे B आणि C चे 4 व्हिडिओ बघा. मेन्सचा सोबतच करंट अफेअर्सचा अभ्यास होईल. मॅक्झिमम 1.5 वर्ष करायचं आहे, मिनिमम 1 वर्ष करायचं आहे, बस सफिशियंट आहे. एक्झाम ओरिएंटेड वाचा तर सोपं होईल. करंट अफेअर्स खूप मोठा आहे, एकच सोर्स वापरा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. मॅगझिन वगैरे म्हणजे जे 2-3 महिन्याचं मॅगझिन तर ती वापरा, मंथली वापरायची गरज नाही, तेवढं डीपमध्ये जायची आपल्याला गरज नाही, त्याच्या नोट्स काढण्याची गरज नाही. क्लिअर, हे स्पष्ट सांगतोय. तरी देखील चुका करायच्या, न्यूजपेपर वाचायचा वाचा, मंथली मॅगझिन वापरायचं वापरा, काय करायचं करा, 4-4 मॅगझिन वापरा. त्या चुका करणारच आहात तुम्ही, करा, अपयशी व्हा, नंतर या. चलो क्लिअर. त्याच्यानंतर पॉलिटीबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. ओके, जवळपास 19-20 टॉपिक आहेत, त्याच्याबद्दल बोलत नाही आता. ओके, एकच सेकंड. हा, ओके, चलो. पॉलिटीबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, इकॉनॉमिक्स, एकच सेकंड. पॉलिटीबद्दल बोललोय, फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल त्याच्याबद्दल बोलतो थोडंसं. ओके, चलो. पॉलिटीचे जवळपास मी सांगितलंय, त्याच्यावरती व्हिडिओ टाकलाय ऑलरेडी पॉलिटीबद्दल, तो युट्यूबला जाऊन बघूनच घ्या. आता टाकलाय, त्याच एप्रिलमध्येच टाकलाय, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आता फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल, ओके, त्याच्याबद्दल देखील पोस्टमॉर्टम केलेला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बायोलॉजी, पूर्ण पोस्टमॉर्टम आहे, ते पूर्ण लिहिले बघा. अशा पद्धतीनं किती टॉपिक आहेत रे बॉटनीला? 19 टॉपिक आहेत, 235 प्रश्न, जवळपास 250 प्रश्न होतील आता लेटेस्टमध्ये जर पकडले तर. हे बघा, याच्यात जर बघितलं प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण, 25 प्रश्न वनस्पतीच्या वर्गीकरणावरती, प्राण्यांच्या वर्गीकरणावरती 46 प्रश्न. बोंबलायला आपल्याला माहिती आहे, सायन्स अवघड आहे, सायन्स अवघड आहे. टॉपिक वाईज आहे ना, स्टेट बोर्ड वाचू का, NCERT वाचू का, हे पुस्तक वाचू का, ते पुस्तक वाचू का, टॉपिक वाईज गो थ्रू द टॉपिक.
रिझल्ट बोलवल. पेशीवरती 7 प्रश्न आहेत, बस तेवढंच करायचं आहे. सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती 10 प्रश्न आहेत, बस तेवढंच करायचं. 21,000 मधून त्या टॉपिकवरचे प्रश्न वाचून घे, खतम, बस सफिशियंट आहे. त्याच्यानंतर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय आहे, 5 प्रश्न आलेत, 21,000 मधून प्रश्न घे, सफिशियंट आहे. वनस्पतीचं वर्गीकरण 25 प्रश्न आहेत ना, तेवढे त्याचं एक्सप्लेनेशन आणि 21,000 मधून, आणि गरज वाटली तर कुठून पुस्तकातून जे पुस्तक असेल तुमच्याकडून सफिशियंट आहे. प्राण्यांचं वर्गीकरण 46 प्रश्न आहेत, जवळपास 50 झाले असतील, 50 इथं पण 30 झाले असतील, थोडेसे इकडे तिकडे आता लेटेस्ट मध्ये ऍड करायचे राहिले त्याच्यात. क्लिअर, हे महत्वाचं आहे. प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, ते टॉपिक, ते तिथलेच प्रश्न चुकत आहेत. वनस्पतीच्या वर्गीकरणावरतीच प्रश्न चुकत आहेत, प्राण्यांच्या वर्गीकरणावरतीच प्रश्न चुकत आहेत, आणि मला सायन्स अवघड आहे. काय बोलायलो आता, हे असं बोलल्यावर लॉग येतोय, बोलायला असं बोलू नका. अरे मग ते दुःख व्हायला ना त्यांचं बघून, 2-2, 3-3, 4-4 वर्ष बघून तेच प्रश्न येत आहेत. तळपायची आग मस्तकाला येते, चिंता वाटतेय, म्हणून असं बोलावं लागतं की असं मी तळमळीनं बोलतोय, अरे बापा ऐका, वाचा, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा, असं म्हणावं लागतं. म्हणून ही बोलणं आहे. असं एखादं कडू बोलतंय, असं बोलतोय कशामुळं, तुम्ही ऐकणं गरजेचं की ऐका, करा, हे टॉपिक करा, याच्यावरती भर द्या, ही तळमळ आहे. मग या गोष्टी आहेत. क्वेश्चनवरती 27 प्रश्न आहेत, रोगांवरती 50-52 प्रश्न आहेत. रोग तेच रिपीट होत आहेत, तरी आमचे चुकत आहेत, आणि मला सायन्सला मार्क पडत नाहीत. काय असं कुठं असतंय? नाही, मेथड एकच आहे. कंबाईनचे पूर्वपरीक्षेचे प्रश्न, एक्सप्लेनेशन आणि 21,000 प्रश्न संचन. गरज लागली तर पुस्तकाचा वापर, ह्या 3च गोष्टी करा. टेस्ट पेपर सॉल्व्ह करा आणि कॉन्फिडन्स ठेवा, बस संपला विषय. कृषीवरती नॉमिनल 14 प्रश्न आहेत, वनस्पतींच्या रोगांवरती 8 प्रश्न आहेत, वनस्पतीचं पोषण 11. अशा पद्धतीनं हे आहे, हे करायचं आहे तुम्हाला मित्रांनो. फिजिक्सचे 10 टॉपिक आहेत, त्याच्यात देखील लाईट, साऊंड आणि करंट इलेक्ट्रिसिटीवरती जास्त प्रश्न आहेत. वर्क, एनर्जी आणि पॉवर त्याच्यावरती आहेत. बाकी मग नॉमिनल 5-6 प्रश्न आहेत. रेडिओ ऍक्टिव्हिटी 13-14 प्रश्न आहेत. हे टॉपिक महत्वाचे करा. 10 टॉपिक आहेत. खगोलशास्त्रावरती 5 प्रश्न आहेत, तिथे चुकतात आपले. स्पेस सायन्सवरती असं होता कामा नये मित्रांनो. इथं बघा दिलंय यांनी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी याच्यात बघितलं ना, 47 प्रश्न आहेत. बॉटनी 25 प्रश्न आहेत, आता 30+ झाले असतील. आणि आरोग्यशास्त्र, हायजीन, फिजिक्स, केमिस्ट्रीवरती 10 टॉपिक आहेत फिजिक्सचे. केमिस्ट्रीचे पण 10 आहेत, 9-10. त्याच्यात महत्वाचे तुम्हाला सांगितले आता की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यावरती जास्त प्रश्न आहेत. रासायनिक केमिकल रिॲक्शनवरती 10, ॲसिड बेसिसवरती, ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती प्रश्न आहेत. असे प्रश्न आहेत, ते करा. हे अशा रीतीनं जर केलं तरच तुम्हाला यश मिळेल. हे सिलेबस डिकोडिंग होतं. आता मॅथ रिझनिंगचे टॉपिक आहेत, ओके, ते बघा. त्या सचिन ढवळे सरांनी IMP टॉपिकवरती एक टाकलाय मॅथ रिझनिंगचं, ते देखील बघून घ्या. ओके, त्या संदीप बारगाडे सरांचे IMP टॉपिक्सवरती असतात की कशा पद्धतीने कुठले टॉपिक महत्वाचे तेवढे करा. मॅथमध्ये जेवढे जमतात तेवढेच करा. रिझनिंग जवळपास सगळ्यांना जमतं, काही विषय नाही. एखादा प्रश्न अवघड असतो रिझनिंगमध्ये पेपरमध्ये. आणि आपली जी गुलाल बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. ओके, म्हटलं इथे खाली आपल्या ॲप्लिकेशनला कंबाईन बॅचेसमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. आणि जे यूट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इकॉनॉमिक्स असेल, भूगोल असेल आणि सामान्य विज्ञान, याचे विषय लिहा, याचे टॉपिक लिहा. त्याच्यानंतर प्रत्येकाचे IMP टॉपिक काढा, जसं मी ही फाईल केली आहे. ओके, तर मी हे स्टेपल वगैरे केलेलं नाही. मला ज्या विषयाबद्दल लेक्चर टाकायचं, समजा फिजिक्सचं टाकायचं आहे किंवा मला फिजिक्सबद्दल काहीतरी क्वेश्चन काढायचे आहेत, टेस्ट पेपर काढायचे, त्याचं अनालिसिस घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल बघायचं, मी बघतो, माझ्या हातात हे असतं आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती काम करतो. अशा पद्धतीनंच असतं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहा. की लिहिल्यानंतर जर तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करताय, फिजिक्सचा कागद तुमच्या हातात पाहिजे. तुमच्या कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारलेत, जसं आता जर बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स होते, एकच प्रश्न विचारलाय कंबाईनला, तुमच्याकडे मेन्शन पाहिजे, चला हे टॉपिक एकच आहे, कुठला प्रश्न आहे बघितला, एक्सप्लेनेशन बघितलं, बस सफिशियंट आहे. ज्या ज्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आहेत ते तुमच्याकडे जर असं लिहिलेलं नसेल तुम्ही पास होणार नाहीत. फक्त लिहून ठेवून द्यायचं नाहीये. ज्या विषयाचा अभ्यास करत आहात, चालू घडामोडीचे प्रश्न, चालू घडामोडीचा अभ्यास करताय, त्याचे की पॉईंट्स तुमच्याकडे पाहिजेत की कशा कुठल्या मुद्द्यांवरती कसे प्रश्न विचारतात ते तुमच्या माइंडमध्ये पाहिजे. आणि कागदावरती की पॉईंट्स काढलेले पाहिजे, जसे मी काढलेले आहेत. कधी मला काही करा, किती 6 महिन्यांनी जरी लेक्चर टाकायला सांगितलं, मला फक्त हे द्या कागद, याच्यावरती खूप वेळ बोलू शकतो, याच्यावर कशा पद्धतीने करायचं आहे, कारण की हे मी सगळं अनालिसिस करून काढलेलं आहे. तसं तुमचं होणार आहे की एखादा 8 दिवस गॅप पडला, काही प्रॉब्लेम नाही, अशा पद्धतीने टॉपिक काढले, बघितलं की याला कळेल की हा किती टॉपिक, 10 टॉपिक आहेत, फिजिक्सचे 10 टॉपिक खतम. पुस्तकात जास्त असतात. ओके, इथे प्रश्न आहेत, प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे, तशा पद्धतीने त्याची तयारी करायची आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक नक्की करा. आवडला असेल तर कमेंट करा. भेटत अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.